नमस्कार. MN न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहत आहात जागतिक राजकारणातील सत्ता, संपत्ती आणि संघर्षाची कहाणी. आजची बातमी थक्क करणारी, धक्कादायक आणि जगाचं लक्ष वेधून घेणारी आहे. ज्या देशाकडे जगातील सर्वात मोठा तेल साठा आहे, जिथं सोनं, खनिज आणि नैसर्गिक संपत्तीचा खजिना दडलेला आहे, त्याच देशात आज अर्थव्यवस्था कोलमडलेली, जनता संकटात आणि सत्ता संघर्षाच्या आगीत होरपळत असल्याचं राजकारण पाहायला मिळतं. आणि तो देश आहे व्हेनेझुएला. दक्षिण अमेरिकेच्या उत्तर किनाऱ्यावर वसलेला व्हेनेझुएला हा देश 1811 साली स्पेनच्या राजवटीतून स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर तेलाच्या प्रचंड साठ्यांमुळे हा देश एकेकाळी दक्षिण अमेरिकेतील आर्थिक शक्ती म्हणून ओळखला जात होता. व्हेनेझुएलाचं क्षेत्रफळ 9,16,445 चौरस किलोमीटर असून येथील लोकसंख्या सुमारे 3,40,00,000 आहे. काराकास ही राजधानी देशाच्या राजकीय आणि आर्थिक घडामोडीचं केंद्र मानली जाते. या देशाकडे सुमारे 303 अब्ज बॅरल इतका जगातील सर्वात मोठा तेल साठा आहे. परंतु तेलावर अवलंबून राहिलेली अर्थव्यवस्था, चुकीचे आर्थिक निर्णय, राजकीय अस्थिरता आणि आंतरराष्ट्रीय निर्बंध यांमुळे देशात भीषण महागाई, अन्न इंधनाची टंचाई, वीज संकट आणि बेरोजगारी वाढली. या परिस्थितीमुळे लाखो नागरिकांना देश सोडून स्थलांतर करावं लागलं. राजकीय पातळीवर 2000 नंतर राष्ट्राध्यक्ष हुगो चॅवेज यांनी समाजवादी धोरणांवर आधारित बोलिव्हियन क्रांतीची सुरुवात केली. 2013 मध्ये त्यांच्या निधनानंतर निकोलस मादुरो सत्तेवर आले. मात्र त्यांच्या कार्यकाळात विरोधी पक्षांवरील दडपशाही, प्रेसवरील निर्बंध आणि निवडणुकांच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. आणि आता या सगळ्या पार्श्वभूमीवर घडली आहे जग हादरवणारी घटना. अमेरिकेने लष्करी ऑपरेशन करून राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केली आहे. मादुरो आणि त्यांच्या पत्नीला न्यूयॉर्कमधील फेडरल कोर्टात हजर करण्यात आलं असून त्यांच्यावर ड्रग तस्करी, नार्को टेररिझम आणि भ्रष्टाचार असे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. या अटकेनंतर व्हेनेझुएलामध्ये राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. देशाची सूत्र सध्या उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांच्या हातात असून त्या अंतरिम राष्ट्राध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र ही कारवाई न्यायासाठी होती की तेलावर नियंत्रण मिळवण्यासाठी, हा प्रश्न आज संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरला आहे. व्हेनेझुएलाची ही कथा केवळ एका देशाची नाही आहे, तर सत्ता आणि सामान्य माणसाच्या अस्तित्वातील संघर्षाची कथा आहे. आज जग पाहत आहे की अमर्याद संपत्ती असूनही देश कसा कोलमडू शकतो आणि जागतिक सत्ता संघर्षात कोणतीही सीमा कशी ओलांडली जाऊ शकते. लक्षात ठेवा, जिथे संघर्ष असतो तिथे इतिहास घडतो आणि जिथे सत्य असतं तिथे भविष्य घडतं. जोडलेले रहा जागतिक राजकारणासोबत, कारण जग बदलतंय आणि आपण ते पाहत आहोत प्रत्येक बातमीतून. धन्यवाद. नमस्कार.